राज्यभरात सर्व पालिकांवर गेली 3 वर्ष प्रशासक राज आहे आणि या काळात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी नगरसेवकच नसल्यानं अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय असा आरोप करण्यात येतोय। अशातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे। दरम्यान जनतेला एवढ्या वर्षात पालिकेचा कारभार कसा सुरू होता आणि नेमकं कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं याबद्दल स्थानिक काय म्हणतायत पाहूया। जर नगरसेवक सभागृहात असते तर त्या पाण्याच्या कामाच्या बाबतीत पाठपुरावा त्यांनी केला असता, त्याची माहिती त्यांनी घेतली असती, सभागृहात त्या योजनेच्या बाबतीत अनेक प्रश्न विचारले असते आणि निश्चितच त्याच्यातून त्या कामाला गती मिळाली असती आणि ते काम कदाचित पूर्ण होऊ शकलं असतं। कचऱ्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बघा, कचऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आज भरपूर ओरड आपल्या शहरामध्ये दिसून येते। तर कचऱ्याच्या बाबतीतही नगरसेवकाच्या माध्यमातून जनतेच्या भावना सभागृहात जर पोहोचल्या गेल्या असत्या तर कदाचित काम करण्याची त्यांची पद्धत आणि स्पीड दोन्ही सुद्धा वाढली असते। जर समजा लोकप्रतिनिधी असते तर मला असं वाटतं की मधल्या काळामध्ये याच्या प्रोग्रेस रिपोर्टवरती किंवा होणाऱ्या रोजच्या कामांवरती त्या ठिकाणी नजर ठेवता आली असती आणि ह्या प्रोजेक्टला आणखी स्पीडअप करून संभाजीनगरला पाणी देता आलं असतं। पण मला असं वाटतं की थोडं त्यात दिरंगाई झाली, कारण प्रशासन होतं, प्रशासनाचे कामं करण्याची पद्धत खूप वेगळी असते, अधिकाऱ्यांची कामं करण्याची पद्धत खूप वेगळी असते आणि नागरिकांचा डायरेक्ट त्यांच्याशी कनेक्ट नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टींना उशीर सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी आहेत। सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न हा गेल्या 5-6 वर्षापासून जास्त भेडसावलेला आहे। मराठवाड्याचं एवढं मोठं धरण जे आहे ते सगळ्या मराठवाड्याची तहान भागवतं, पण छत्रपती संभाजीनगरची तहान भागवायला थोडा वेळ लागत आहे।